अपडेट न्यूज। लोकशाही आणि संविधानिक अधिकारांच्या रक्षणासाठी भारत मुक्ती मोर्चा रस्त्यावर। ओडिशा येथील बामसेफ आणि भारत मुक्ती मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनाची परवानगी ऐनवेळी रद्द केल्याच्या निषेधार्थ यवतमाळमध्ये तीव्र निदर्शने करण्यात आली। लोकशाही धोक्यात असून संविधानिक अधिकारांचे हनन होत आहे असा आरोप करत विविध संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन दिले। अधिवेशन रद्दचा निषेध। ओडिशा कटक येथे होणाऱ्या अधिवेशनाला 2 महिने आधी परवानगी मिळून ती शेवटच्या क्षणी रद्द करण्यात आली। हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला असल्याचं आंदोलकांनी म्हटलंय। हे अधिवेशन ओबीसी जातनिहाय जनगणनेसाठी समर्पित होते। शासनाने ही चर्चा रोखण्यासाठीच दबाव तंत्राचा वापर केल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय। या विरोधात भारतभर 725 जिल्ह्यात आंदोलने सुरू असून 19 जानेवारीला धरणे, 28 जानेवारीला जिल्हा रॅली आणि 22 फेब्रुवारीला नागपूर RSS मुख्यालय या ठिकाणी महामोर्चा काढण्यात येणार आहे। हे आंदोलन भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुनील गवई, राष्ट्रीय पिछडा वर्ग ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गुलाब कन्नलवार यांच्या नेतृत्वात पार पडले। यावेळी इंजिनियर प्रशांत मुनेश्वर, सजीव कानिंदे, विमोद मुधाने, अशोक भोयर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। प्रतिनिधी सय्यद मतीन, यवतमाळ। ओडिशा कटक येथे भारत मुक्ती मोर्चा बामसेफचे संयुक्त अधिवेशन आयोजित केले होते। हे संयुक्त अधिवेशन कटक येथे जे आयोजित केले होते तर तिथल्या काही मनुवादी वृत्तीच्या लोकांनी व्यवस्थेवर, शासन प्रशासनावर दबाव आणून, विशेष म्हणजे ब्राह्मण आणि बीजेपी हे जे RSS प्रणित बीजेपी आहे या लोकांनी तिथल्या प्रशासन शासनावर दबाव निर्माण करून हे जे अधिवेशन होणार होतं हे अधिवेशन रद्द करण्यात आलं, ऐन वेळेवर रद्द करण्यात आलं। आणि 2 महिन्या अगोदर त्याची परमिशन मिळाली होती, परंतु 25ला अधिवेशनाच्या 24 तारखेला यांनी रद्द केलं। आणि हे जे कृत्य त्यांनी केलं हे संविधान विरोधी कृत्य केलेलं आहे। हे आपले जे मौलिक अधिकार दिलेले आहेत त्याचं हे हनन आहे आणि त्याच्यामुळं या प्रशासनाला या संविधानाचा काही एक महत्त्व राहिलेलं नाही। त्यांनी याला बाजूला ठेवून आपले मौलिक अधिकार हिसकावण्याचं हे काम केलेलं आहे। तर या व्यवस्थेचा आम्ही जाहीर निषेधसुद्धा करतो आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये या 19 जानेवारीला आपण धरणे आंदोलन करणार आहोत। या संदर्भात चरणबद्ध आंदोलनाचं हे दुसरं चरण आणि त्यानंतर 28 तारखेला रॅली प्रदर्शन करणार आहोत आणि त्याच्यानंतर RSS घेराव हे 22 तारखेला महारॅली होणार आहे तिथे आणि जास्तीत जास्त संख्येने तिथे लोक उपस्थित राहणार आहेत। हे कृत्य करत आहेत हे संविधान विरोधी कृत्य असून याला संविधानाला आजच्या घडीला लोकशाही खतम करण्याची यांची ही मानसिकता आहे आणि आम्ही कदापि होऊ देणार नाही। याच्यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत। जय मुलेश। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.